संगमनेर शहरालगत असलेल्या प्रवरा नदी पात्रात आज दुपारच्या सुमारास अंदाजे 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे। सदर घटना ही स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी याबाबत तात्काळ संगमनेर शहर पोलिसांना माहिती दिली आहे। माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलाय। दरम्यान संगमनेर पंचायत समितीच्या प्रशिक्षण विभागात कार्यरत असलेले अभिजित पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस तपासात प्रवरा नदी पात्रात आढळलेला मृतदेह हा अभिजित पाटील यांचाच असल्याचं निष्पन्न झालंय। अभिजित पाटील हे मूळ शिरपूर येथील रहिवासी असल्याची माहिती असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। हा मृत्यू घातपात आहे की आत्महत्या याबाबत सध्या शांशकता निर्माण झाली असून अनेक प्रश्न उपस्थित होते। या घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। संगमनेर शहराला हादरून टाकणाऱ्या या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।